सत्यतत्व प्रधान ईश्वर चिंतन असल्यामुळं तो मोठा गोल आहे आणि त्यामुळं मोठ्या गोलात लहान गोल घुसवायचा असतो. चित्त हा लहान गोल आहे आणि संसारातलं चिंतन हे चित्तापेक्षाही लहान आहे. म्हणून संसारातलं चिंतन चित्तात घुसवायचं आहे आणि परमार्थामध्ये चिंतनात चित्त घुसवायचं आहे. विठाला 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 संतांचा शब्द इकडचा तिकडं काही करता येत नाही, हे लक्षात घ्या. चिंतनी चित्ताला म्हणजे आधी चिंतनी शब्द आहे मग चित्ताला लावायला सांगितलंय. आणि व्यवहारामध्ये उलटं असतं, जिथं चित्त लागतं त्याचं चिंतन होतं. असं आहे, आसक्ती चित्त लागली की मग त्याचं चिंतन होतं आठवण रूपानं. तर संसारात चिंतन शब्द वेगळ्या लेव्हलचा आहे, तो चित्तापेक्षा छोटा आहे आणि परमार्थात चिंतन शब्द चित्तापेक्षा मोठा आहे. विठाला 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 आणि म्हणून या अभंगातल्या शब्दाची रचना अशी आहे, चिंतनी चित्ताला. कारण चिंतनी याचा कॉमन अर्थ जर झाला तर ही अतिव्याप्त होईल. मग संसाराच्या चिंतनी चित्ताला लावा असा सुद्धा अर्थ काढता येईल, पण असा अर्थ निघू शकत नाही. का निघू शकत नाही? तर संसाराचं चिंतन चित्तात होतं आणि परमार्थाच्या चिंतनात चित्त लीन होत असतं, असा फरक आहे. म्हणून हा अर्थ होणार नाही, अतिव्याप्त अर्थ होणार नाही. चिंतनी शब्द परमार्थ चिंतनी असाच होणार अर्थ. व्यावहारिक चिंतनी हा शब्द होणारच नाही. व्यावहारिक चिंतनीमध्ये चित्ताला लावावं लागत नसतं, चित्तात व्यवहाराचं चिंतन होत असतं, असा फरक आहे. विठाला विठाला म्हणून व्यावहारिक चिंतनाचा स्पर्श या अभंगाच्या या चरणाच्या अर्थाला लागणारच नाही. आणि का लागणार नाही? चिंतनी शब्द आधी घातलाय म्हणून. तो चित्तापेक्षाही व्यापक आहे आणि इथं प्रपंचिक अडचण आहे. प्रपंच चित्तापेक्षा लहान आहे, कारण चित्त अर्धचेतन आहे आणि प्रपंचातल्या देशकाल वस्तू परिस्थिती जड आहे, म्हणून ते लहान आहे. तेव्हा हा भाग सोडा, म्हणजे त्याच्यावरची ही शंका डोक्यातून काढा की चिंतनी शब्दामध्ये देवाचंच कशावरून घ्यायचं, याच्याकरता हे सगळं चिंतन पर्याप्त आहे. लक्षात घ्या. तर देवाचंच घ्यायचं, चिंतनी शब्द आधी आला म्हणून लक्षात घ्या. जर चिंतनी शब्द मागून आला असता तर चित्ताच्या चिंतनी असं जर म्हटलं असतं तर चित्तातलं चिंतन प्रपंचाचं सुद्धा असू शकतं. पण चिंतनात चित्त, मला दोन्ही चेतन असतील तरच चिंतनात चित्त घुसेल. चिंतनही चेतन आहे आणि चित्तही चेतन आहे, तरच ते चित्त लावता येईल त्या चिंतनात. जड विषयामध्ये चित्त घुसवता येत नाही, जड विषय चित्तात घुसवता येतो. लक्षात घ्या. पण जड विषयामध्ये चित्त घुसवता येत नाही. आपण व्यवहारामध्ये म्हणतो तू चित्त लावून कर, पण चित्त लावून करणारा तो विषय सुद्धा चित्ताला त्या विषयात घुसवता येत नाही, त्या विषयाला चित्तात घ्यावं लागतं. तर संसाराचं चिंतन आणि परमार्थ चिंतन यातला हा फरक लक्षात ठेवा. म्हणून याच्या रचनेमध्ये पहिला जो शब्द चिंतनी आहे, या पहिला नंबर दिल्यामुळंच हे भगवत चिंतनच हे आपोआप सिद्ध झालं. विठाला 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 लावी शब्द कसा घ्यायचा? कोण लावी? चित्ताला चित्त लावी
असा अर्थ घेतला तर चित्त चित्ताला लावण्यामध्ये समर्थ आहे का? मग कोणी लावायचं आहे? स्वने लावायचं आहे. स्वची मालकी आहे सगळ्या अंतःकरण चतुष्टयावर. स्वद्वारा निश्चय करून चित्ताला चिंतनामध्ये लावायचं आहे. लक्षात घ्या. आणि स्वद्वारा लावणारा कोण असू शकतो? तर ज्याची धारणा शक्तीपर्यंत स्थिती गेली आहे तो. जो धारणेवर आरूढ नाही तो स्वद्वारा चित्ताला चिंतनात लावू शकत नाही. धारणेवर जो आरूढ झाला, स्वद्वारा धारणा केली जाते. चित्त धारणेला सहाय्यक अंग आहे, पण धारणेचं मुख्य करण स्व आहे. हे लक्षात घ्या. स्वमध्ये धारणा होत असते. या स्वच्या धारणेलाच संतांनी कधी कधी निजधर्म म्हटलं. निजधर्म हा चोखडा नाम उच्चारू घडघडा, तर निजधर्म शब्द वापरला या धारणेला. निज म्हणजे स्व, हे लक्षात घ्या. तर हा बोध कोणत्या लेव्हलवर? ज्ञानोत्तर भक्तीवर. आणि स्वद्वारा जो लावण्याला समर्थ आहे तो ज्ञानी आहे, पण भगवत भेटी करता ज्ञानोत्तर भक्ती केली तर भगवान भेटेल. म्हणून ज्ञानोत्तर भक्ती प्रधान जनाबाईनं हे उच्च प्रकरण दिलं आहे. विठाला 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 ज्ञानाशी अविरोध असणारी वारकरी संप्रदायातली भक्ती आहे. हा लावी आज्ञा कुणाला दिली? आणि जो चित्ताला लावू शकतो तो स्वस्वाधीन आहे, पराधीन नाही. तुमचा आमचा जीवाचा जो स्व आत्ताचा आहे हा पराधीन स्व आहे. इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे, असे पराधीन स्व आहेत आपले. चित्तपरवश, मनपरवश, बुद्धिपरवश, इंद्रिय परवश, विषय परवश असे आपले हे स्व आहेत. पण हा बोध करणारा संकेत केला तो स्वाधीन स्व. तर जो स्वच्या अधीन आहे त्याला स्वाधीन शब्द वापरतात. हा स्व शब्द ज्या लेव्हलवर तयार झाला त्या लेव्हलवर तो वापरला जात नाही पुष्कळ ठिकाणी. आपण जीवाच्या लेव्हलच्या मागणीला स्वार्थ शब्द वापरतो, पण हा खूप सूक्ष्म अर्थानुसंधानानुसार जर विचार केला तर चुकीचा आहे. स्वचा अर्थ, मग देहाचा अर्थ तो स्वचा अर्थ कसा होईल? अंतःकरणाचा अर्थ तो स्वचा अर्थ कसा होईल? म्हणून आपल्या आर्येमध्ये आले स्वार्थ खरा साधार आहे. तर स्वार्थ शब्द जो आहे ज्या लेव्हलवर त्याचा अर्थ आहे त्या लेव्हलवर त्याचा उपयोग केला जात नाही. स्वाभिमान, स्वाधीनता, स्वार्थ असे काही स्वप्रधान शब्द जे आहेत त्याचा मूळ मतितार्थ जितका खोल आणि श्रेष्ठ आहे तितक्या अर्थानं त्याचा वापर केला जात नाही त्या लेव्हलवर. खालच्या लेव्हलवर वापर केला जातो, कारण उपयोग करण्याकरता या दोन्हीतला भेद 99% लोकांना माहीत नसल्यामुळं देहभावालाच स्वशब्दाचा उपयोग केला जातो. हे आपलं अज्ञान आहे एका अर्थानं, पण ही वस्तुस्थिती आहे. रूढीमध्ये काही घोटाळे असतात महाराज. जसं व्याकरणातल्या पद्धतीमध्ये आपल्या काही घोटाळे असतात. तुम्हाला माहिती आहे आपण पाय चपलेत घालतो, पण म्हणताना म्हणतो चपला पायात घालायच्या. डोक्यात टोपी घालतो असं म्हणतो आपण, वास्तविक टोपीत डोकं घालत असतो. विठाला विठाला उदाहरणाकरता हे सगळं सांगितलं. तर अशा पद्धतीचे शब्दाचे रूढार्थ कधी कधी वास्तववादी अर्थापासून बाजूला झालेले असतात. तसा हा स्वार्थ शब्द सुद्धा वास्तववादीतेपासून बाजूला झालेला शब्द आहे.
स्वाधीनता हा शब्दसुद्धा वास्तविक अर्थापासून बाजूला झालेला शब्द आहे, लक्षात घ्या. स्वच्या अधीन होणं म्हणजे स्वाधीन. इंद्रियाधीनला स्वाधीन म्हणतो आपण, मनाधीनला स्वाधीनच म्हणतो, बुद्ध्याधीन असलेल्याला स्वाधीनच म्हणतो. मी हे कशाकरता सगळं बोललो आहे? लावी शब्दाचा यथार्थ अर्थ कुठं जायचा आहे या खोलीकरता बोललो आहे बरं का. इथं 20-25% चांगले नेहमीचे ऐकणारे वर्ग आहेत, त्यामुळे मी या लेव्हलवरून बोलतो आहे, हे लक्षात घ्या. समजू शकतात मी काय म्हणतो आहे हा विषय. तर लावी हे केंद्र मनाला संकेत केला नाही, बुद्धीला केला नाही, चित्ताला केला नाही, स्वला केलेला आहे हा संकेत. आणि स्वला केला आहे म्हणूनच या दोन्हीला अलिप्त ठेवून त्याच्याबद्दलची साधना ऑर्डर होऊ शकते. जर अंतःकरणातल्याच त्या करणालाच जर काही सांगायचं असतं तर करणाविषयीची ऑर्डर नसती सांगता आली. या दोन करणाविषयीची ऑर्डर आहे ही, मनाविषयी आणि चित्ताविषयी. आणि ही ऑर्डर कोणाकडून राबवून घ्यायची आहे? हा कोण सुप्त कोण, लावी कोण, कोणी लावायचं आहे? तर ही करणं ज्याच्या ताब्यात असतात त्या स्वनी लावायचं. विठाल विठाल विठाल. अंतःकरणाचे खरे मालक तुम्ही स्वतः आहात. आत्मवश्येर विधेय आत्मा प्रसादमध्ये गच्छति. ही आत्मवशतेची ऑर्डर आहे. आणि करेक्ट जे बरोबर योग्य स्थितीवरचं मशीन असतं ना, त्याच्या रचनेचा डायग्राम असतो, तसं योग्य मानवाच्या रचनेचा डायग्राम हा आहे आत्म्याच्या वश अहम, चित्त, बुद्धी, मन, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय असं लेव्हल आपल्या शरीरामध्ये राहणं म्हणजे कंडिशनमधल्या मशीनची ही डायग्राम आहे, लक्षात घ्या. तर उत्तम कंडिशनमधल्या व्यक्तित्वाकरता हा बोध आहे. का उत्तम कंडिशनमधल्या? फलश्रुती त्याच लेवलची आहे म्हणून. तर विषयाचं फळ पाहिजे असेल तर मग खालच्या कंडिशन करताही चर्चा होऊ शकते. फल काय? पांडुरंगी भेटी देत, पांडुरंग भेटी देत हे फल आहे. मग त्या लेवलचं फल प्राप्त करायचं आहे का? नरदेहांना ते अधिकार आहे, पण उत्तम कंडिशनमधला नरदेह कोणता? जो आत्मवश आहे तो उत्तम कंडिशनमधला नरदेह आहे. जो इंद्रियवश अंतःकरण वश आहे तो उत्तम कंडिशनमधला देह नाही. आणि जो उत्तम कंडिशनमधला नाही त्याला तिकडं पाठवताच येत नाही. बद्रीनाथच्या घाटात गाडी पाठवायची असेल तर ती कंडिशनमध्येच पाहिजे. बद्रीनाथाला भेटायला जायचं आहे ना, त्या घाटांच्या वळणामध्ये ती टिकाव धरेल तर ती एकदम उत्तम कंडिशनमध्ये पाहिजे. कार्बोरेटरमध्ये कचरा आणि गडबड चालली ती त्या चढायला चालणार नाही. सगळी सर्व्हिसिंग झालेली उत्तम कंडिशनमधली गाडीच बद्रीनाथला दर्शनाला जाऊ शकते. तसं भगवत दर्शनाला तेच व्यक्तित्व पोहोचू शकतं की जे अध्यात्मदृष्ट्या ईश्वराने ज्या हेतूनं मानवदेहाची रचना केलेली आहे त्या रचनेच्या कंडिशनमध्ये जी असेल. आणि त्या कंडिशनमधली सर्वात उत्तम कंडिशन ती आहे की मनुष्य स्वद्वारा जे ठरवू शकतो ते करू शकतो. पहिला अधिकार त्याचा हा आला पाहिजे. स्वच्या अधीन सगळे पाहिजेत. आपल्यामध्ये ही स्वच कळत नाही तेव्हा त्याची अधीनता अजून त्याच्या पुढे राहिली. स्व कळला तर स्वाधीनता काय कळेल, स्वच कळला नाही तर स्वाधीनता काय कळेल. तर पहिल्यांदा स्व कळावा, मग आपल्या स्वाधीनतेचा अधिकार कळतो. आणि त्या स्वाधीनतेच्या अधिकारातली ही साधना आहे चिंतनी चित्ताला लावी मनाच्या मनाला. बस हे अंतरंग बिघाड आपला आपण दुरुस्त करायचा आहे. डायग्राम कशाकरता दिलेला असतो मशिनरीचा कारखान्याने? सामान्य दुरुस्ती तुम्हाला करता यावी. कोणते पुर्जे कुठं आहेत त्याच्यात जर थोडंफार गडबड झाली
तर ती आपल्याला दुरुस्त करता यावी. महाराज काही काही इतके छोटे पुर्जे असतात, भौतिकदृष्ट्या त्याला फार महत्त्व नसतं, पण अडचण येते. या डिझेल इंजिनला एक कुत्र नावाचा पार्ट असतो, माहिती आहे ना तुम्हाला? ते जर गडबडलं तर सगळं इंजिनच गडबडतं. लक्षात घ्या. आहे ते कुत्र्यासारखंच उपेक्षित वरून पाहिलं तर. टायमरचा नट, याचे जे 10-5 मेकॅनिकल जाणणारे आहेत त्यांना माहिती आहे, ॲक्सिलेटरचं जे हे चालतं तर ते टायमर असतं मशीनला, मोटरसायकलला असतं, मोटारला असतं, या इंजिनलाही असतात. आणि तो टायमर जो आहे ना, त्याचा नट हे फायरिंग स्थिर करण्याकरता, वाढवायकरता असतो. प्रत्यक्षात पाहिलं तर तो नट हा डायरेक्ट मशीनचा काहीच पार्ट नाही, पण त्याच्या 2 आटे पिळण्यामध्ये 2 आटे ढिल्यामध्ये सगळं मशीन तर रेस होतं आणि बंद पडतं. दोन्ही पण प्रकार होतात. आहे काय वास्तविक तो एक साधा नट. पूर्ण बाकीचं जे चालू मशिनरीची रचना आहे त्याच्या तुलनेत याला किंमत काही नाही, पण किती त्याचं महत्त्व आहे हे लक्षात घ्या. तसं कंडिशन जी आहे फायरिंग बरोबर क्लिअर पाहिजे असेल तर जीव स्वाधीन पाहिजे. जो स्वाधीन जीव आहे त्याचं फायरिंग जीवनाचं बरोबर. आणि जो इंद्रियाधीन आहे, मनाधीन आहे, अंतःकरणाधीन आहे, त्याचं काही खरं नाही. आणि म्हणून देवाच्या भेटीपर्यंत तुला पोहोचायचं आहे का, निघण्यापूर्वी ही कंडिशन ठीक करून घे. चिंतनी चित्ताला लावी मनाच्या मनाला. आता याच्यात चित्ताला हा एक सरळ शब्द आला, पण मनाच्या मनाला हा दुहेरी शब्द आला. तर याचा विस्तार आवश्यक आहे. हे मनाचं मन काय भानगड आहे? महाराज ज्यावेळेला अंतःकरण द्वय करतात ना, त्यावेळेला एका अर्थानं चित्त अनुशासितच हे मन असल्यामुळं मनाचं मन म्हणजे चित्त असाही एक अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ मनाचे 2 विभाग आहेत, एक स्थूल मन आणि एक सूक्ष्म मन. लक्षात घ्या. मनाचे 2 अँगल आहेत आणि मनाचे प्रकार पण 2 आहेत आणि मनाच्या दिशा पण 2 आहेत. ही गंमत पाहण्याजोगी अंतःकरणाची सगळी रचना. स्थूल मन इंद्रियाद्वारे बाहेर जात असतं. जे गीतेत मनाचा 11वं इंद्रिय म्हणून उल्लेख आला त्यावेळेला भूमिरापो नरो वायूमध्ये जसं मनाचं महत्त्व आहे तसं त्याच्या क्रियेबद्दल सुद्धा वर्णन आलेलं आहे. श्रोत्रम चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायम विषयान उपसेवते. हा दिवा आहे आपल्यासमोर, फोकस. या फोकसला अँगल बदलता येतो. फिक्स केलेली ट्यूब जी आहे ना तिला अँगल नाही बदलता येत, पण हा फोकस जो बांधला आहे ना त्याच्या मागं अशी एक साधी पट्टी असते आणि त्याच्यामध्ये ते नट असे आवळलेले असतात की पट्टी फिट केल्यानंतर तो फोकसचा अँगल एकदम 180 कोनामध्ये फिरतो. एकदम इकडं येऊ शकतो आणि एकदम तिकडं जाऊ शकतो. तर मन हे करण या फोकससारखं फिट केलेलं आहे. याला 2 अँगल आहेत. एक प्रकृतीच्या बाजूनं प्रकृतीभिमुख आणि एक भगवदाभिमुख असं त्याचा अँगल आहे. लक्षात घ्या. तर हा अँगल जो आहे ना, हा अँगल सर्वेशाम जीवाचा प्रकृतीभिमुखच आहे. मी याचं एक दुसरं उदाहरण सांगत असतो. इलेक्ट्रिकचं जे ट्रान्सफॉर्मर जिथं असतात, केव्ही केंद्र जे असतात ना ती, त्याच्यामध्ये त्या स्टेशनच्या 4ही-5ही बाजूला असे मोठे मोठे फोकस उभे केलेले असतात आणि त्या फोकसमध्ये त्याच ट्रान्सफॉर्मरमधून आलेली वीज 2 कामं करते. एक, या एरियाच्या बाहेर
प्रतिबंध येऊ नये म्हणून उजेड करणारे फोकस असतात आणि काही फोकस हे त्या ट्रान्सफॉर्मरच्या दिशेनं लावलेले असतात. तर ट्रान्सफॉर्मरचं ज्ञान, ट्रान्सफॉर्मरमधून निर्माण होणाऱ्या विजेच्या शक्तीनंच ट्रान्सफॉर्मरकडं पाहणं, खरं अंतःकरणाचं हे काम आहे. जगताच्या बहिरंग अनुभवाकरता ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आहेत पंचविषयाचं ज्ञान घेण्याकरता, परंतु आत पोहोचवायला त्यालाही माध्यम मनाचं लागतं. म्हणून श्रोत्रम चक्षुस्पर्शनम च रसनम घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायम विषयानुपसेवते. तर हा एक फोकस असा आहे मजेशीर की तो एका बाजूला स्थिर नाही आहे. बऱ्याच वेळेला तो जगताकार असतो आणि थोडा अँगल जर त्याला दिला तर तो भगवदाकार होऊ शकतो. आणि म्हणून शंकराचार्य म्हणाले मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयोः. तो जेव्हा जगताकार होतो तेव्हा बंधाचं कारण, आणि तेच मन इकडून बाजूला जातं. निळामणे विरक्त देही आठवची नाही विषयाचा, त्याचा अंगल जेव्हा बदलतो, मनाची ये मनी गुंफियेला शिरा, त्यावेळेला तो भगवदाकार होतो. तेव्हा हा भगवदाकार होणारा जो अँगल आहे ते मनाचं मन आहे, हे लक्षात घ्या. आणि याला भगवंताकडं लावी मनाच्या मनाला. आणि कोण लावतं याच्यावर अनुशासक मुख्य कोण, तर तुम्ही स्वतः. संपूर्ण अंतःकरणावर अनुशासक तुम्ही स्वतः आहात. आणि म्हणून सत्य म्हणतात निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. तेव्हा चित्त सहाय्य झालं. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायतो महतो भयात. थोडे आहे चिडे आहे चित्त सहाय्य झाली या. इथं तो चित्त शब्द अंतःकरण द्वयवाचक आहे. आणि अंतःकरण द्वयवाचक ज्या वेळेला हा शब्द येतो त्या गटामध्ये चित्ताद्वारे मनाला लावायचं आहे. पहिल्यांदा स्वद्वारे चित्ताला चिंतनात लावायचं आहे आणि त्या शुद्ध स्वाधीन चित्ताद्वारे या मनाला तिकडं लावायचं आहे, मनाच्या मनाला. लक्षात घ्या. तर अंतःकरण द्वयामधलं मोठं कोण, तर चित्त मनापेक्षा मोठं आहे, हे लक्षात घ्या. मी अंतःकरणाचं लक्षण सांगत असताना सांगत असतो की महिलांचे स्वयंपाकघरात लावणारे जे डब्याचे सेट असतात त्या सेट सारखं अंतःकरण आहे. अंतःकरण म्हणजे एका चौकोनाचे 4 भाग नाहीत, एकात एक बसणारा सेट आहे. संख्येला 4, पण ठरवले तर 3, ठरवले तर 2, ठरवले तर 1. बायांना ज्या वेळेला गर्दी वाटते तेव्हा हे घडे सेटचे डबे कुठं जर न्यायचे असले तर एकात एक घालतात ते. अशी ही अंतःकरणाची रचना आहे, लक्षात घ्या. एकाग्र केलं तर एकच राहतं. आणि जगत व्यवहार करताना त्याचे 4 वेगळे अँगल आहेत. म्हणजे तेच घडीचा सेट वेगळे वेगळे काढले की वेगवेगळ्या वस्तू ठेवायला उपयोगाला येतं. आणि तोच घडीचा सेट एकेकाची वस्तू काढून ते एकमेकात बसवले की सगळे एकात बसतात. आकाश प्रधान अहम नावाची स्फुरणा जी आहे ना, याच्यात हे सगळं अंतःकरण चतुष्टय बसतं, लक्षात घ्या. त्याच्या अंतर्गत चित्त आहे, त्याच्या अंतर्गत बुद्धी आहे, त्याच्या अंतर्गत मन आहे. म्हणून अंतःकरणाची रचना या दृष्टीनं नेहमी लक्षात ठेवा. 90% लोक आत्तापर्यंत अंतःकरण चतुष्टय म्हणजे एका चौकोनाचे 4 तुकडे करून 4 विभाग करावे असं समजतात. पण असं अंतःकरण नाही. अंतःकरणाची रचना अशी नाही आहे. ती सेट पद्धत एकात एक बसणारे, प्रसंगात वेगळे काम करणारे आणि प्रसंगात एकात एक बसणारे. म्हणून कधीकधी अंतःकरण द्वय पण स्वीकार होतं, कधीकधी 4हीला एकच शब्द वापरला जातो. तर त्यावेळेला हे दोन्ही तिन्ही शब्द अध्यात्मामध्ये तशा प्रकारे येतात, हे लक्षात घ्या. तर चिंतनी चित्ताला लावी आणि मनाच्या मनाला पण लावी. मग कुठं लावी, तर चिंतनी लावी. चिंतनी पहिले चित्ताला लावायचं आहे आणि नंतर मनाच्या मनाला लावायचं आहे.
हे मनाचं मन कोणतं आहे? बुद्धी समर्थित आहे, हे लक्षात घ्या. हे पहिलं जे चित्त आहे ना, हे अहंकार समर्थित चित्त लावायचं चिंतनामध्ये, आणि बुद्धी समर्थित जे मन आहे ते मनाचं मन आहे. त्याच्याकरता बुद्धी स्वतंत्र राहत नाही. बुद्धियुक्त निर्णय मनामध्ये आला की ते मनाचं मन झालं. नुसत्या मनाचा संकल्प आला की ते केवळ मन झालं, आणि निश्चयासह मन राबवायला आलं की ते मनाचं मन झालं. विठाल विठाल विठाल. आणि ज्या वेळेला बुद्धी समर्थित मनाचं मन त्याच्याकडं लागतं त्यावेळेला याचा अँगल बदलला. तो जगताकार जो आहे तो भगवताकार झाला. आणि हा जगताकार भगवताकार होणं म्हणजेच उन्मनी अवस्था. रामकृष्ण नामी उन्मनी साधली, रामकृष्ण नामी उन्मनी साधली, रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धी, तयासी लाधली सकळ सिद्धी. हो, ते उन्मन झालं, मनाची दिशा बदलली. जसं ढेकर येतो म्हणजे आपल्या हवेचे गॅसची दिशा वर येते, खाली जातो त्यावेळेला अपान वायू सुटतो, आणि त्याची ऊर्ध्वगती होते त्यावेळेला ढेकर येतो. तसं मन जगताकार झालं तेव्हा अधोमुख आहे, आणि मग भगवताकार झालं त्यावेळेला ते उन्मन आहे. लक्षात घ्या. म्हणून रामकृष्ण नामी, नामीशी संबंधित त्यांनी घेतला की त्याला उन्मनी साधेल. नामाशी नाही, नामीशी. लक्षात घ्या. म्हणून रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धी. बस. आणि ही उन्मनी एकदा साधली तेच फळ दुसऱ्या चरणामध्ये विचार केला. उन्मनीच्या सुखात, 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 उन्मनीच्या सुखात. पांडुरंग भेटी देत, पांडुरंग भेटी देत, पांडुरंग भेटी देत, पांडुरंग भेटी देत, पांडुरंग भेटी देता, उन्मनीच्या सुखात, 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 उन्मनीच्या सुखात.
उन्मनीच्या सुखा आत पांडुरंगी भेटी देत. उन्मनीचं आतलं सुख काय आहे? आत्मसाक्षात्कार. आणि आत्मसाक्षात्काराच्या बैठकीवर ज्ञानोत्तर भक्तीमध्ये सगुण साक्षात्कार. पांडुरंग भेटी देत. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति समम सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम. विठ्ठला 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 उन्मनीच्या सुखात म्हणजे प्रसन्नात्मा. लक्षात घ्या. हा जो प्रसन्नात्मा आहे ब्रह्मभूत प्रसन्नात्मा, त्याची लेव्हल, त्याचं सुख काय? न शोचती न कांक्षती. बस हे ते सुख आहे. त्या सुखाचं वर्णन न शोचती न कांक्षती. यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. हे उन्मनीच्या सुखाचं वर्णन. तेव्हा असं जे उन्मनीचं सुख आहे, त्या सुखाच्याही पलीकडं मग पुढचा अनुभव, पुढचा स्वाद, सगुण साक्षात्कार. आणि जर स्वद्वारा चिंतनी लावलेलं असेल तर उन्मनीच्या सुखानंतर पांडुरंग भेट देईल, नाहीतर तिथंच मुक्तीचा अनुभव घेत बसेल. विठाला 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 म्हणून चिंतनी लावी ही साधना महत्वाची आहे. नाही तर उन्मनीच्या सुखामध्ये जीवनमुक्तीचा अनुभव आहे पण भक्ती नाही. आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त, 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 तरी भक्ती सुख दुर्लभ त्या, भक्ती सुख दुर्लभ त्या, तरी भक्ती सुख दुर्लभ त्या. म्हणून उन्मनीच्या सुखाच्या आत पोहोचल्यावर जर चिंतनी चित्ताला आणि मनाला लावलं तर सगुण साक्षात्कार पुढं होतो. पांडुरंग भेटी देत. बस. आणि मग ती एक वेगळी आहे महाराज. ती कक्षा काय आहे? जनाबाईची जी भक्ती प्रधानातातली ती जी एक पंचमहाभावाच्या अंतर्गत जो भाव आहे त्याचं वर्णन ते शेवटच्या चरणात आहे. त्याचा आपण विचार मध्य भजनानंतर करू. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कुंडली जय विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, जय विठोबार
कुमा उबार कुमा हरी विठोबार कुमाई उबार कुमाई उबार कुमाई उबार हरी विठोबार उबार कुमाई उबार कुमार उबार कुमाई उबार पाय चिंतनी चित्ताला लावी मनाच्या मनाला उन्मनीच्या सुखा आत पांडुरंग भेटी देत. शेवटच्या चरणामध्ये त्या भेटीचं फार सुंदर स्वरूप सांगितलं. ज्ञानोत्तर भक्तीमध्ये जो संवाद होतो त्या संवादाचा संकेत केला. पंचमहाभावाच्या अंतर्गत लीला गोष्टी या सगुण साक्षात्कारात आहेत, हे लक्षात घ्या. पुसता सांगेन हित गुजमात बैसोनी एकांत गुज गोष्टी. म्हणून संतांचं पंढरीच्या नाथासमोर म्हणणं हे नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी. याच अभंगाचं ते चरण आहे. पुसता सांगेन हित गुजमात बैसोनी एकांत गुज गोष्टी. बस या भेटीचा उपयोग काय? नुसतीच भेट झाली, तेरी चूप मेरी चूप, नुसती एकमेकाकडे पाहत राहिलं, काय फायदा? तेव्हा काही फायदा नाही त्याचा. पण भेटी देतचं वैशिष्ट्यच आहे, देव जेव्हा एकदा भक्ताकरता रूप धारण करतो तेव्हा त्या भेटीच्या मध्ये लीला असलीच पाहिजे. लीला नसेल तर त्या भेटीचा काही उपयोग नाही, लक्षात घ्या. मग ती लीला जनाबाईनं सांगितली. कवटाळुनिया भेटी पोटी. ती कशी असते ती भेट, त्याचं स्वरूप काय? त्याचं स्वरूप दोघंही एकमेकाच्या प्रेमानं आकृष्ट होऊन एकमेकाला कवटाळतात. हे कवटाळणं फार वेगळं आहे महाराज, हे लक्षात घ्या. हे देहभावावर नाही. आजकाल काय झाले, काही ठिकाणी आद्य आचार्य अधिकारी असल्यामुळं त्यांच्याकडच्या काही मुद्द्याला कलीच्या वातावरणाचा रंग लागला. हे कवटाळुनीवर बोलतोय, बऱ्याच लोकांना अंदाज आला असेल मी काय बोलतोय याच्यावर. विठ्ठल विठ्ठल फार जाणीव ठेवून बोलतोय मी. त्या संप्रदायाचा प्रारंभ ज्या लोकांकडून झालेला आहे त्या फार अधिकारी व्यक्ती आहेत, लक्षात घ्या. फक्त प्रत्येक संप्रदायात जो काही ना काही कारणानं थोडा दंभ घुसतो तसाच प्रकार सगळीकडे झाला आहे, त्यात तिथेही जास्त झाला आहे. आणि तो आपल्या जगाच्या धर्मकक्षेच्या दृष्टीनं जास्त निंदनीय आहे, लक्षात घ्या. जसं हाय लेव्हलवर नाव घेऊन बोलू नये, पण बोलतो आज मी, कारण व्यक्ती निघून गेली आहे म्हणून बोलायला हरकत नाही. हाय लेव्हलवर रजनीश हा अगदीच खालच्या अवस्थेतला होता असं नाही, पण आपल्या जगताच्या संप्रदायाच्या जगताच्या आदर्शदृष्ट्या त्याची काही आचरणं जास्त दोषावह झाले. त्याची व्यक्तिगत नाही, परंपरेतल्या लोकांचे, लक्षात घ्या. तो एक मोठा फिलॉसॉफर आहे. हा रजनीश हा काही सामान्य माणूस होता असं समजू नका तुम्ही. जे कोणी त्याचे भक्त असतील त्यांच्या मुळाला मी खऱ्या अर्थानं धक्का लावत नाही आहे, कारण मी त्यांचा थोडासा अभ्यास केला आहे. तसंच हा जो आपल्या संप्रदायात घुसलेला हा जो
कवटाळणाऱ्या प्रकारातला जो संप्रदाय नाव न घेता सांगतो, त्याचे सुद्धा आचार्य चांगले आहेत. मी त्याचं वाङ्मय वाचलेलं आहे, त्या व्यक्तीचं चरित्र वाचलेलं आहे. इथे त्यातले काही लोक असू शकतील. आदर ठेवून सांगतोय मी त्या मुख्य व्यक्तीबद्दल. पण चालू असलेला तपशिलातला जो प्रकार आहे हा धर्मकक्षेच्या दृष्टीनं मात्र चांगला नाही, हे लक्षात घ्या. ते त्याच बाबतीत स्वतःला अवस्थेच्या नावाखाली फार उच्च समजतात. पण जेवढे त्यांचे आचार्य प्रत्यक्षात उच्च गेलेले होते तेवढे अनुयायी उच्च गेलेले नसल्यामुळं, या देहभावाचा जिवंत असल्यामुळं त्या कवटाळण्याचा परिणाम दंभामध्ये परिणित होतो आणि पुण्य लागायच्या ऐवजी पाप लागतं, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे ते त्यांचीच फसवणूक करतात. त्यांना जरी एका अर्थानं वाटत असलं आम्ही उच्च लेव्हलचे आहोत, तेव्हा ते जेव्हा चिंतन करतात ना, आत्ता मी रस्त्याने एकदा त्याचं चिंतन ऐकलं, चांगल्या लेव्हलवर चिंतन असतं. म्हणजे भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं चुकीचं नसतं. भक्तिशास्त्रामध्ये पंचमहाभाव आहेत, त्याच्याबरोबर लीला आहेत, त्याच्यामध्ये उच्च प्रकारच्या अशाही लीलांचं वर्णन आहे. म्हणजे त्यांच्या मुद्द्याला संत प्रमाण मिळणार नाही असं नाही, संत प्रमाण मिळतात, ते दाखवतात. आपल्या संतांच्या गवळणीचे प्रमाणसुद्धा दाखवतात. आणि त्यामुळं आपल्याला असं वाटतं त्या संप्रदायातल्या लोकांना किंवा नवीन येणाऱ्या लोकांना की अहो हे तर सगळं परंपरेचं प्रमाणबद्ध आहे, ह्याच्यावर नावं ठेवण्यात काय कारण आहे. नावं त्या मूळ तत्त्वज्ञानाला नाही आहे, नावं अनधिकार चेष्टेला आहे. विठाला 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 मी स्वतः भक्तिशास्त्राचा उपासक आहे. त्यामुळं त्यांचं जे तत्त्वज्ञान आहे त्या तत्त्वज्ञानाचा माझासुद्धा अभ्यास आहे. वृंदावनातल्या सगळ्या पंचमहाभावांचा, गोपीभावाचा, राधाभावाचा, अष्टसात्विक भावाचा, या सगळ्याचा अभ्यास आहे. या सगळ्याचे अधिकारी लोक मी पाहिलेले आहेत आणि म्हणून या अधिकारावरून मला बोलण्याचा हा अधिकार आहे, हे लक्षात घ्या. जर कुणी त्यातले इथं असतील तर मोठ्या आस्थेनं या मुद्द्याकडे पहा. टीका म्हणून नव्हे, निंदा म्हणून नव्हे. तपशील जो आहे ना तो जर चुकला, तत्वाशी जर गाठला गेला नाही तर तो दंभ होतो. तपशील त्या अधिकारावर असला तर दंभ होत नाही. सगळ्या कक्षेत दंभ आहे. जसं ब्रह्मनिष्ठा नसताना ब्रह्मज्ञानाच्या गप्पा हा दंभ आहे, तसं रासलीलेचा गोपीचा अधिकार नसताना रासलीला करणं हा दंभ आहे. विठाला 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 फर रोडवर जेव्हा आम्ही प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी मी पाहिलं की फुगडी खेळताना विजातीय लोक फुगड्या खेळतात आणि शेवट एकमेकाला कवटाळतात, हे मी आत्ता एका ठिकाणी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं. तेव्हा जगताच्या आदर्शाच्या दृष्टीनं हे किती योग्य किती अयोग्य असा विचार जर केला तर निश्चितच ते अयोग्य आहे. मी कशाकरता संकेत केला, या अभंगामध्ये तो विषय आला आहे. कवटाळोनी या भेटी, लक्षात घ्या, कवटाळोनी भेटी पोटी. मग हे कवटाळणं कोणतं आहे? इथलचं कवटाळणं राधा भावाचं नाही, गोपी भावाचं नाही. जनाबाईचं कवटाळणं पुत्र वात्सल्य भावाचं आहे, कन्या वात्सल्य भावाचं आहे, हे लक्षात घ्या. आपली आई, आपली मुलगी आपल्या आईला जसं प्रेमानं भेटते, बापाला भेटते. महाराज हीच गोष्ट आता जे मी सांगितलं माझ्या डोळ्यांनी पाहिलं, असं चित्र संसारी लोक पाहतात की कन्या सासुराशी जाये त्यावेळेला त्या बापाला प्रेम उत्पन्न होतं, त्या मुलीला प्रेम उत्पन्न होतं, पण त्याची शुद्धता समाज जाणू शकतो. बापसुद्धा तिला निरोप देताना कवटाळतो आणि ती पण कवटाळते बापाला. पण त्याच्यातला जो भाव आणि संबंध आहे हा समाजाला कळतो आणि देहभावावर त्याचं केलेलं नाटक तेही कळतं. आणि म्हणून जगतामध्ये दंभ दूर करायचा असेल तर बरोबर यथार्थ संबंध स्वीकार झाला पाहिजे. ही ज्ञानोत्तर भक्तीमध्ये हे सगळं फार श्रेष्ठ आहे, खरोखरच हे श्रेष्ठ आहे.
पंचमहाभावाच्या अवस्था जर निर्माण झाल्या तर तुमच्या बाकीच्या सगळ्या व्यवहारी आचारापेक्षा तो भक्तिमार्ग निश्चित उच्च आहे, यात काही शंकाच नाही. पण अवस्था खऱ्या अर्थानं निर्माण झाली तर आम्ही फक्त अवस्थेचं नाव वापरतो, देहभाव आमचा सुटलेला नसतो. जसं तत्त्वज्ञानाच्या गप्पा मारतो पण देहभाव सुटलेला नसतो, तसंच अवस्थेचं नाव वापरतो पण देहभाव सुटलेला नसतो. आणि देहभाव सुटलेला नसताना अवस्थेच्या नावाखाली ज्या वेळेला कराल, पहिल्या व्यक्तीच्याकडून जे घडलं त्यावेळेला ती स्थितीवर आहे, आणि अनुयायी रूपानं आपण जेव्हा त्याचं अनुकरण केवळ करतो त्यावेळेला ते नाटक ठरतं, दंभ ठरतं आणि अध्यात्मदृष्ट्या धर्मदोष ठरतो, सेवापराध ठरतो, पाप लागतं. विठाला विठाला मी तर सगळ्या ठिकाणी केवळ त्याच संप्रदायाकरता बोलत नाही. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही काल्याच्या प्रसंगामध्ये महिला आणि पुरुष जे फुगड्या खेळतात हात धरून, हे धर्मकक्षेच्या दृष्टीनं माझ्या मतानं स्पष्ट अपराध आहे. विठाला 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 त्यामध्ये वासनेचा स्पर्श 99% असतोच. एखाद्या टक्क्या व्यक्तीमध्ये वासनेचा स्पर्श न होता अशी एखादी पवित्र फुगडी होऊ शकेल, पण 90% 95% वासनेचा स्पर्श झाल्याशिवाय राहूच शकत नाही. ही मायेची ताकद आहे महाराज, लक्षात घ्या. आणि म्हणून मर्यादेच्या दृष्टीनं संप्रदायामध्ये हा सुधार होणं सुद्धा आवश्यक आहे. आज ही मर्यादा सुटत चाललेली आहे. सगळ्या सामुदायिक सप्त्यामध्ये, दिंडी सोहळ्यामध्ये या मर्यादा सुटलेल्या आहेत. मी माझ्या दिंडी सोहळ्यामध्ये कटाक्षानं हे टाळलेलं आहे. आमच्या सगळ्या भागवत सप्ताहामध्ये मी हे कटाक्षानं टाळलेलं आहे. टाळतो आणि टाळतच राहणार, लक्षात घ्या. धर्माचारी या नात्यानं हे सगळं मी टाळतो. हा अधिकार फार मोठ्या लोकांचा आहे आणि ते एकांतातलं कवटाळ नाही. हा देहच नाही, तो दिव्य देह आहे. जेव्हा भगवंताची भेटी होते ना त्यावेळेला मला ती सगळी कर्मच दिव्य, जन्मकर्मचमे दिव्यम. गोपिकांचा देह फार दिव्य आहे. हाड मांस मज्जा वासना काही नाही त्यांच्यामध्ये, हे लक्षात घ्या. तर ती भेटी पण फार वेगळी आहे. तर त्या भेटीचा विचार या ठिकाणी आहे. जनाबाईला ती भेट मिळाली, जनाबाई त्या अधिकारापर्यंत पोहोचली. स्वतः भगवंतानी तिला तो अधिकार प्रदान केला. तिची भक्ती पाहिल्यानंतर स्वतः वीट सोडून तिचा दरवाजा झोपडीचा खटखटवला. तिच्याबरोबर दळू लागले, कांडू लागले. जनी संगे दळी तो हरी, ओव्या गावनी कांडी तो साळी. धुणं धुतलं, अनेक कामं केली, खूप प्रेमानं केली. तिचं ते अंतःकरण, त्या अंतःकरणाची ती लेव्हल, तिला भगवंताबद्दल वाटलेली दिव्यता, त्या स्पर्शामध्ये आपली शरणागती, हा सगळाच अधिकार वेगळा आहे. आणि त्या अधिकारातून ती म्हणते की पांडुरंगाची भेटी झाल्यानंतर जीवानी पुत्रवात्सल्यानं, पुत्र जसा आईला कवटाळतो तसं कवटाळून भेटी पोटी जनी म्हणे सांगो गोष्टी. पुत्र जसं, पुत्राचं सगळं सर्वस्व केंद्र आईच असतो. तो ध्रुव सावत्र आईच्या अपमानानं अपमानित झाला, पण अंतःकरण कुठं ओकलं? शेवटी आपल्या आईच्या पोटात घुसून ते ओकलं. त्या भक्ताला या विठाईशिवाय दुसरं कोण आहे? म्हणून तर जनाबाई म्हणते ये ग विठाबाई. तिचं पुत्रवात्सल्याचं प्रमाण आहे, असं आहे. तेव्हा ते पांडुरंगाशी तिचं नातं आईचं आहे. माझे पंढरीचे आई, भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा, इतक्या सहितत्वा यावे माझे रंगणी नाचावे. माझा रंग तुझे गुणी म्हणे नामयाची जनी. हा अभंग आपल्या मालिकेमध्ये मंगलाचरणाच्या याच्यात शेवटी, पहिल्याच मालिकेत आपण शेवटी म्हणतो. तेव्हा ते आईचं नातं आहे तिचं.
पांडुरंगाला कवटाळलं ते पांडुरंग म्हणून नाही, माझी आई म्हणून, हे लक्षात घ्या. तिला ते बाह्य रूप, पुरुषाचा आकार हे काही दिसत नाही, ती त्याच्या पलीकडे गेलेली आहे. म्हणून त्या कवटाळण्यामध्ये कुठे दंभाचा स्पर्शच नाही. आणि तो दंभाचा स्पर्श नसलेला तो ज्ञानोत्तर भक्तिभाव या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जनाबाईनं वर्णन केलं. कवटाळोने भेटी पोटी, कवटाळोने भेटी पोटी, कवटाळोने भेटी पोटी, कवटाळोने भेटी पोटी, कवटाळोने भेट पोटे, कवटाळोने भेटे पोटे, कवटाळोने भेटे पोटे, कवटाळोने भेटे पोटे, कवटाळोने भेटी पोटे, कवटाळोने भेटी पोटे, कवटाळोने भेटी पोटी, कवटाळोने भेटी पोटी, कवटाळोने भेटे पोटे, कवटाळोने भेटे पोटे, कवटाळोने भेटे पोटे, कवटाळोने भेटे पोटे. जनी म्हणे सांगू गोष्टी, जनी म्हणे सांगू गोष्टी, जनी म्हणे सांगू गोष्ट, जनी म्हणे सांगू गोष्ट, जनी म्हणे सांगू गोष्टी, जनी म्हणे सांगू गोष्टी, जनी म्हणे सांगू गोष्ट, जनी म्हणे सांगू गोष्ट. उन्मनेच्या सुखात, 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 उन्मनेच्या सुखात. कवटाळून भेटी पोटी हा प्रयत्न करा. एकांतामध्ये मातृशुद्ध मातृवात्सल्याप्रमाणे जीवाची खरी आई तीच आहे. ममैवांश जीवलोके जीवभूत सनातन मम एव अंशा. दोन नाहीत, आईबाप नाहीत. व्यवहारात आईबाप दोघां मिळून पिंड तयार होतो, पण जीवदशा जी आहे ती एव केवळ भगवंताच्याच मुळं, दुसरं कोण नाही. म्हणून आई आणि बाप दोन्ही भगवान आहेत. म्हणून कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, त्वमेव माताच पिता त्वमेव. तेव्हा हे नातं स्वीकार करा, देवाशी संबंध स्वीकार करा. आणि एकदा संबंध स्वीकार झाला की मग त्या गुजगोष्टीचा अधिकार तयार होतो, लक्षात घ्या. म्हणून जनाबाई म्हणते कवटाळून भेटी पोटी. नुसतं भेटी नाही, पोटी आत घुसावं. वात्सल्य भावाचं पोरग जसं आईच्या पोटात घुसतं तसं भेटी नुसतं नाही, पोटी. आणि मग त्या पोटीमध्येच एका बाजूने आईची कृपा चालू असते, त्याची दुःख निवृत्ती करता त्याला प्रश्नही विचारते. जसं ध्रुवाला विचारलं, तुला कोणी त्रास दिला, तू का रडतोस? मग तो त्याच प्रेमाच्या भावनेमध्ये जसं सगळं सांगतो, तसं आपण पांडुरंगाच्या इथं आल्यानंतर आज एकादशीच्या दिवशी असं ध्यान करावं. आणि ही पांडुरंग माय मला भेटायला आली आहे आणि मी तिला आपलं हितगुज सांगतो आहे. मोठी गोड कल्पना आहे. आपण
खरंच मनामध्ये जरी ही दृढ झाली ना तर तुमच्या डोळ्यातून प्रेमही पाझरतील लोचन. माझी आई मला भेटली. या संसारातलं कोणी माझं नाही आहे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे हे कोणी माझे नाहीत. बस माझा केवळ परमात्मा आहे. आज मी त्याच्याजवळ आलो आहे. तो मला भेटला आहे. आजच्या या महाएकादशीचा उपयोग असा करा. एकांतामध्ये भजन करता करता मनामध्ये अंतर्मुख व्हा, उन्मुख व्हा. उन्मनीच्या सुखात जा. मन जगताकारातून बाजूला करा. केवळ 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 अनन्य भगवदाकार करा आणि त्या एकांतात आपलं रडगाणं सांगा. हे नाथ. डोंगरे महाराज म्हणायचे की देवाच्या समोर गेलं की आपले डोळे पाणावले पाहिजे. हे नाथ, हा जीव तुला शरण आलाय, कृपा कर, कृपा कर. डोळे पाणावले पाहिजे तरच देवाची भावना आपल्या अंतःकरणामध्ये उन्मनी अवस्थेत गेली समजावी. जर डोळे पाझरले नाहीत तर आपलं मन जगताकारतेतून भगवताकारतेकडे गेलंच नाही. जर ते भगवताकारतेकडे गेलं तर निश्चितपणे डोळे पाझरल्याशिवाय अष्टसात्विक भाव पैदा झाल्याशिवाय राहणार नाही. एकांतात भजन करता करता असं ध्यान करा आणि ध्यानामध्ये केवळ कल्पनाच करा की पांडुरंग मला भेटायला आले. जसे सखुबाईला भेटले, जनाबाईला भेटले, नामदेवरायांना भेटले, तुकोबरायांना भेटले. प्रयत्न करा. कल्पनेत सुद्धा खूप आनंद आहे आणि ती कल्पना जर अनंत काळ केली तर ती कल्पना एक दिवस सत्य होईल. मीराबाईने अनेक दिवस कांताभावाची कल्पनाच केली आणि कल्पना करता करताच एक दिवस त्या कांताभावाची अनुभूती झाली. भगवान तिच्यासमोर प्रगट झाले. मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला पाडेवार. तर तुम्ही साधना कल्पनेपासून सुरू करा, पण त्या कल्पनेच्या साधनेमध्ये सुद्धा विवेकाचा जोर ठेवून संतांच्या संकेतानं करा. चिंतनी चित्ताला लावी मनाच्या मनाला, उन्मनीच्या सुखा आत पांडुरंग भेटी देत. कवटाळून भेटी पोटी जनी म्हणे सांगू किती, उन्मनीच्या सुखा आत पांडुरंग भेटी देत. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज अधिकारवाणीनं जनाबाईनं आपल्याला हे सांगितलं, हे साधन कर, पांडुरंग तुला भेट देतील आणि ते भेट दिल्यानंतर तुझ्या अंतःकरणातल्या सगळ्या गोष्टी तू त्यांच्याजवळ बोल. मी स्वतः बोलले आणि तुम्ही बोला, पण तत्पूर्वी साधन एवढंच करा. चित्ताच्या चित्ताला लावी मनाच्या मनाला, उन्मनीच्या सुखा आत पांडुरंग भेटी देत. शेवटचं चरण चालू होईल आणि कार्यक्रम समाप्त होईल. पांडुरंगाच्या चरणावर झालेला कार्यक्रम समर्पित. कवटाळू भेटे पोटे, कवटाळून 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 भेटे पोटे.
आ कवटाळूनी भेटे पोटे कवटाळूनी भेटे पोटे कवटाळूनी भेटे पोटे कवटाळूनी भेटे पोटे आ कवटाळूनी भेटे पोटे कवटाळूनी भेटी पोटे कवटाळूनी भेटी पोटे कवटाळूनी भेटी पोटे जनी माने सांगू गोष्टी जनी माने सांगू गोष्टी जनी म्हणे सांगू गोष्टी उन्मणीच्या सुखात उन्मणीच्या सुखात उन्मणीच्या सुखात उन्मणीच्या सुखात जनी म्हणे सांगू गोष्टी जनी म्हणे सांगू गोष्टी जनी म्हणे सांगू गोष्टी उन्मणीच्या सुखात उन्मणीच्या सुखात उन्मणीच्या सुखात उन्मणीच्या सुखात पांडुरंग भेटी देत उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटी भेटी देत पांडुरंग भेट पांडुरंग भेट देत पांडुरंग 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 भेटी देत पांडुरंग भेट देत पांडुरंग भेटी देत उन्मनीच्या सुखात उन्मनीच्या सुखात उन्मनीच्या सुखात उन्मनीच्या सुखात चिंतनी चित्ताला लावी मनाच्या मनाला उन्मनीच्या सुखा आत पांडुरंग भेटी देत कवटाळोनी भेटी पोटी जनी म्हणे सांगू गोष्टी उन्मनीच्या सुखा आत पांडुरंग भेटी देत यथाशक्ती समयामध्ये जेवढी सेवा करता आली पांडुरंगाच्या चरणावर समर्पित साधकांनी या जनाबाईच्या संकेताचा लाभ घ्यावा. मी एक पोस्टमन म्हणून काम केलं आहे. मी स्वतःही ते पत्र वाचतोय. आपणही वाचा आणि कृतार्थ व्हा. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय. विठ्ठल जय जय.
जय जय विठ्ठल जय जय हा बोलिले ने खरे देवा पुढे उत्तरू पराक्रमा हा नाही विचारिला अधिकार म्या पुन्हा म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय नाम भगवान की जय 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 श्री राधे।